अगेन गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण कालच्या पिरियडमध्ये स्ट्रक्चर ऑफ डी एन ए पाहिलं, बरोबर आहे. नाव दिस स्ट्रक्चर ऑफ डी एन ए फॉर द फर्स्ट टाइम प्रपोज्ड बाय विच इज वाइडली accepted model by Watson and Crick. It is a double helix structure, बरोबर आहे ना. नाव द क्वेश्चन arise, how the genetic material is transferred from parent to the offspring. हे जे जेनेटिक मटेरियल आहे ह्याची झेरॉक्स कॉपी बनवून हे पॅरेंट टू ऑफस्प्रिंग कसं जातं, ही कोणची मेथड आहे की ज्याच्याद्वारे झेरॉक्स कॉपी बनल्या जाईल. इज इट अ क्वेश्चन, हा प्रश्न उद्भवला होता की ह्याच्या पूर्वीचे जे एक्सपेरिमेंट आहेत दे फेल टू एक्सप्लेन द मेथड ऑफ ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम पॅरेंट टू दॅट ऑफ पॅरेंटल सेल टू द न्यू सेल ऑर डॉटर सेल, बरोबर आहे. बट धिस मॉडेल विच वॉज प्रपोज्ड बाय वॅटसन अँड क्रिक well explain the method that we call it as a semi-conservative method of replication. याच्यामध्ये सगळ्यात पहिले एक लक्षात घ्या की आता समजा इथे 8 क्रोमोझोम असतील तर 8 क्रोमोझोम डॉटर सेलमध्ये 8च्या 8 कसे जातात, हा प्रश्न उद्भवला होता की 8 क्रोमोझोम परत हे डॉटर सेल आहे ह्यांच्याकडे 8 क्रोमोझोम राहतील, परत ह्यांच्यापासून नवीन सेल तयार झाले त्यांच्याकडे सेम नंबर ऑफ क्रोमोझोम राहतील. सो द क्वेश्चन अराइज बाय हाऊ धिस जेनेटिक इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर्ड. अँड फॉर द फर्स्ट टाइम धिस वॅटसन अँड क्रिक एक्सप्लेन द सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड. दॅट इज डी एन ए हा डबल हेलिक्स आहे आणि डबल हेलिक्स असल्यामुळे त्याचं सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन होतं आणि सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन होऊन डॉटर सेलला सेम क्रोमोझोम नंबर मिळतो जो पॅरेंटकडे असतो, बरोबर आहे. तसाच तेच क्रोमोझोम्स त्याच नंबरचे क्रोमोझोम्स मिळतील. आता एक लक्षात घ्या, धिस आपल्या सायन्समध्ये काय आहे, इट मस्ट बी प्रूफ. कोणतीही गोष्ट तुम्ही सांगाल त्याला एक्सपेरिमेंटल प्रूफ लागेल. अँड धिस was experimentally proved by Michelson and Stahl. They conduct the experiment in 1958 and by equilibrium density gradient centrifugation technique they explain the semi-conservative method of replication. बरोबर आहे. आता त्यांनी प्रूव्ह कसं केलं पहा. एक लक्षात घ्या, डीएनए कशाचा बनलेला आहे, डीएनए इज मेड अप ऑफ पेंटोज शुगर, दुसरा नायट्रोजिनस बेस, थर्ड इज फॉस्फेट ग्रुप, बरोबर आहे. या 3 चा मिळून एक न्यूक्लियोटाइड बनत असतो आणि डीएनए हा पॉलिन्यूक्लियोटाइड चेन, बरोबर आहे. दॅन द डिफरंट सायंटिस्ट परफॉर्म द एक्सपेरिमेंट. आता काही सायंटिस्टनी रेडिओ ॲक्टिव्ह थायमिडिन घेतलं, हे नायट्रोजिनस बेस आहे ना, ह्याचे आपण 2 प्रकार पाहिले, प्युरेन अँड पायरिमिडाइन. प्युरिन इज अ कॉम्प्लेक्स वन, हेवियर आहे आणि डबल रिंग कंपाऊंड आहे. आणि ह्याचे परत 2 प्रकार, ॲडिनाइन, ग्वानाइन. थायमाइन हा सिंगल रिंग कंपाऊंड आहे, थायमाइन, सायटोसाइन. मग काही सायंटिस्टने रेडिओ ॲक्टिव्ह थायमिडिन घेतलं, बरोबर आहे. And on the basis of this they prove the experiment, that is replication of DNA as a semi-conservative replication. मग आता ह्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं, they used the isotope of nitrogen. Michelson and Stahl
conduct the experiment on Escherichia coli. त्यांनी Escherichia coliवर एक्सपेरिमेंट केला and they use light nitrogen, that is N14, and heavy isotope of nitrogen N15. आता एक लक्षात घ्या, हा जो नायट्रोजिनस बेस एक कंपाऊंड DNA मध्ये वापरला जातो, हा सेलमध्ये किंवा ह्या बॅक्टेरियाला सराउंडिंग मधनच अवेलेबल होईल ना, बरोबर आहे. मग आता काय केलं, दे कल्चर्ड दिस बॅक्टेरिया Escherichia coli ऑन अ न्यूट्रिएंट मीडियम. आता ह्या न्यूट्रिएंट मीडियमवर Escherichia coli ग्रो केला. इट इज अ टाईप ऑफ बॅक्टेरिया. आता ह्या इथे फक्त नायट्रोजनचा जो सोर्स आहे N40 लाईट नायट्रोजन आहे, बरोबर. इट इज अ आयसोटोप ऑफ नायट्रोजन, बरोबर. मग हा N14 वापरला. आता जनरली काय होईल पा, हे दोन स्ट्रँड्स आहेत, हे दोन स्ट्रँड्स DNAचे, हे नॉर्मल DNA आहे, जे नॉर्मल जे सगळीकडे सापडतात ते आहेत, बरोबर आहे. मग आता दुसऱ्यांदा हा Escherichia coli काय केला, हा Escherichia coli इट कल्चर्ड धिस DNA ऑफ Escherichia coli. हा DNA ह्याच्यामध्ये नॉर्मल नायट्रोजिनस बेस आहे, बरोबर आहे. नाव धिस Escherichia coli cell containing normal nitrogenous base is cultured in test tube containing N14 as an isotope of nitrogen. आता ह्याला त्यांनी कल्चर केलं N14 सोर्स असलेल्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये, बरोबर आहे. अलाउड टू ग्रो अ डिफरंट, त्याचे काही जनरेशन्स जाऊ दिले. आता जनरली काय होतं पा, ह्या रिप्लिकेशन मेथडमध्ये हा स्ट्रँड आपण A समजू, हा B समजू, हे दोन स्ट्रँड सेपरेट होतील, बरोबर आहे. आता ह्याच्यावरती नवीन स्ट्रँड सिंथेसिस केला जाईल, which is with N14 as isotope of nitrogen. म्हणजे आता हा पण N14 वाला समजू, हा याच्यावर पण एक N14 वाला येईल, हा N14 ॲज अ आयसोटोप ऑफ नायट्रोजन, हा झाला N नॉर्मल नायट्रोजनस बेस, बरोबर आहे. मग असे त्यांनी जनरेशन होऊ दिलं अँड ही ऑप्टेन इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रॅडियंट बँड बाय युझिंग सेसियम क्लोराईड, बरोबर आहे. मग आता हे जनरेशन, हे बॅक्टेरिया त्यांनी काय केले, they transfer this bacteria to the new nutrient medium containing N15 as a heavy isotope of nitrogen. याच्यामध्ये एक न्यूट्रॉन जास्त आहे म्हणून तो हेवी आहे, बरोबर आहे. हेवी आयसोटोपिक नायट्रोजन, बरोबर आहे. मग आता हे जनरेशन्स त्यांनी हे अलाउड टू ग्रो मेनी जनरेशन्स, पुष्कळ सारे जनरेशन तयार होऊ दिले. द हेवी DNA N15 मॉलिक्यूल कॅन बी डिस्टिंग्विश फ्रॉम नॉर्मल DNA बाय सेंट्रिफ्युगेशन इन अ सेसियम क्लोराईड. आता हा डिफरन्शिएट कसा होईल, जेव्हा सेंट्रिफ्युगेशन म्हणजे काय, याला आपण आता हे मिक्सर असतं ना, हे आता मशीन आहे, याच्याकडे एक बॅलन्सिंग ट्यूब अशी लावली आणि दुसरीकडे ही अशी ट्यूब इथे घेतली, ही वाली, आणि ह्याला सेंट्रिफ्युगेशन मशीन आहे, त्याला रोटेट केलं, खूप फिरवलं. मग काय होईल पहा बरं, हे लक्षात आलं का तुमच्या. जनरली आपण प्लेटलेट्स असेच गोळा करतो, बरोबर आहे. Therefore, at equilibrium point, N15 DNA will form a band. In this, both the strands of DNA are labeled with N15. बरोबर आहे. आता पुढे काय केलं पहा, Escherichia coli cell where they transferred to another medium containing N14, that is normal light nitrogen. After first generation, the density gradient band for
N14 and N15 was obtained, and its position was recorded after second generation. Two density gradient bands are obtained. दोन वेगवेगळे डेन्सिटी ग्रॅडियंटचे बँड तयार होतील. धिस क्लिअरली इंडिकेट दॅट द रिप्लिकेशन ऑफ DNA ॲज अ सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशन. इथपर्यंत समजलं. हा महत्त्वाचा एक्सपेरिमेंट आहे. इट इज अ वंडरफुल एक्सपेरिमेंट. नाव दिस इज द एक्सपेरिमेंट विच कन्फर्म द सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ रिप्लिकेशन. इथपर्यंत समजलं. आता उद्या आपण घेऊ RNA. ओके, थँक्यू.